पाचोऱ्यात अनुराग ठाकूर विरोधात काँग्रेसचा आक्रोश, जोडो मारो आंदोलन। संसदेत पवित्र स्थान आहे आणि त्या संसदेमध्ये जात धर्म याला कुठलाही थारा नाही असे असताना भाजपाचा खासदार अनुराग ठाकूर यांनी संसदेत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना देशामध्ये जात जनगणना करावी यासाठी मागणी केली असल्यामुळे या देशामध्ये भाजप गेल्या अनेक दिवसांपासून जे जातीवादी वातावरण तयार करत असून त्यासाठीच जात जनगणना ही करण्यात यावी, जेणेकरून दूध का दूध, पाणी का पाणी, किती जातीचे लोक आहेत हे देशांमधील सर्व जनतेला दिसेल। ही मागणी भाजपाला सत्तेसाठी धोकादायक वाटत असल्यामुळे ही मागणी करणारे खासदार राहुल गांधी यांनी जी मागणी केली आहे त्याला मंजूर न करता उलट पक्षी खासदार अनुराग ठाकूर यासारखे लोक जातीयवाद करीत आहे। त्यांच्या निषेधार्थ काँग्रेस तालुका अध्यक्ष सतीश सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठाकूर यांच्या प्रतिमा फाटेपर्यंत जोडो मारो आंदोलन केले। यावेळी आंदोलनात तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, शहराध्यक्ष एंड अजमत पठाण, प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा, जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटिक, जिल्हा सचिव इरफान मनियार, युवक विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील आदी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे मस्तवाल खासदार आहेत, त्याचं नाव आहे अनुराग ठाकूर। या अनुराग ठाकूरने आज कालच्या संसदमध्ये जातगणना ज्या मोदींनी ज्या देशाला वेडं बनवलं कि मैं पीछे जाती का हूँ, मैं ओबीसी हूँ, तर त्याचसाठी राहुलजी गांधी काँग्रेसचे नेते यांनी मागणी केली संसदमध्ये की जात गणना तुम्ही का करत नाही, आणि त्याच्यावर या ठाकूरसारख्या मस्ताल माणसाने त्यांचीच जात विचारली। संसदमध्ये जात धर्म असं विचारायचं नसतं, परंतु ते रोल, ते प्रोटोकॉल ते कुणाला माहीत नाही आहे। हे जातीवादी मनुवादी लोक आहेत, म्हणून एका दिवसाकडे याला जोडामार आंदोलन आज पाचोरा काँग्रेसने केलं आहे। जोड्यांनी त्याला मारलं आहे आणि याच्या पुढेही देखील आम्ही तीव्र आंदोलन हे करणार आहोत। आणि अशा जे जबाबदार लोकांना पुन्हा धडा शिकवण्यासाठी काँग्रेस स्टाईल आम्ही आता आंदोलन यापुढे करणार आहे। देवेंद्र फडणवीस गुजरातचे हित पाहतात म्हणून त्यांना टार्गेट केलं जातं असं रोहित पवार म्हणाले। आमदार रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध टीका केली। फडणवीस गुजरातचे हित पाहतात त्यामुळे त्यांना टार्गेट केलं जातं। त्यांनी फडणवीसाच्या कारभारावर आरोप करताना खालच्या लेव्हलवर जर कोणी कारनामे करत असेल तर देवेंद्र फडणवीस आहेत असंही म्हटलं। तसंच प्रवीण मानेच्या उमेदवारी संदर्भात ते म्हणाले, माझी उमेदवारी फायनल आहे की नाही हे मला सुद्धा सांगता येणार नाही। प्रवीण माने यांना सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश होत आहे। तसंच हडपसर उमेदवारीवर ते म्हणाले, मी कर्जत जामखेड सोडणार नाही, मला लढायला कर्जत जामखेडकर जनतेने शिकवलं आहे। तसंच खाजगीकरण आणि वीज माफीवर ते म्हणाले, राज्यातील कंपन्या खाजगी केल्या जात आहेत आणि भ्रष्टाचार वाढत चालले आहेत, घरगुती वीज बिल वाढली आहेत, पूर्वीच्या बिलासंदर्भात माफ करणार हे सर्व सरकार स्पष्ट करावे। तसंच पालकमंत्री आणि मानेंवर रोहित पवार म्हणाले, पालकमंत्री पुणे ट्रॅफिकवर जबाबदार आहेत, प्रशासन असल्याचं काम होत आहे, प्रशासन असल्यानेही कामे होत नाही। प्रवीण माने लोकसभेत अजितदादांचा प्रचार केला नव्हता आणि शरद पवार यांच्या विरोधात प्रचार केला होता, त्यामुळे त्यांना पक्षात घेणार नाही असंही म्हटले। 2 तास चालू कोण विचारतो इंदापुरात संभाव्य उमेदवार असतील का, नेमका पुढं काय? हे बघा, तुम्ही माझी सुद्धा उमेदवारी फायनल आहे का असा जर प्रश्न केला तर मला स्वतःला सांगता येणार नाही, कारण की शेवटी जाहीर करणारे जे नेते असतात ते आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब आहेत, सुप्रियाताई आहेत। त्यामुळे आज तरी मला या बाबतीत सांगणार नाही, फक्त एकच सांगतो की प्रवीण मानेंचा प्रवेश होत आहे सुप्रियाताईंच्या मार्गदर्शनाखाली, आणि तिथं नक्कीच इंदापूरमध्ये राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी प्रवीण माने असतील, त्यांचे वडील असतील, यांचा खूप फायदा हा आपल्याला होणार आहे। दादा, दुसरं असं फडणवीसांनी आज बोलताना सांगितलं की मवीवाले ठरवून मला फक्त टार्गेट करतात आणि फेक नेरेटिव्ह पसरवतात, त्यांचे विचारवंत वगैरे काय
खालच्या लेवलचे कारनामे जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबच आहेत. मग ते जर अशा पद्धतीने कुरघुड्या करत असतील तर टार्गेट ते स्वतः होणारच आहेत ना. आता तुम्ही जर बघितलं तर अनिल देशमुख साहेबांच्या बाबतीत सुद्धा अनिल देशमुख साहेबांनी पर्दाफाश केला की देवेंद्र फडणवीस साहेब कशा पद्धतीने अजित पवारांच्या चिरंजीवाला तसंच आदित्य ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता आणि अनिल देशमुख साहेबांनी त्यांना साफ नाकारलं. मग त्यांना ईडी कारवाई झाली, ते जेलमध्ये गेले, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि मग त्यानंतर अनिल देशमुख साहेबांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्या की कसं झालं, काय केलं होतं, कशा पद्धतीने केलं. आणि मग काल जर आपण बघितलं कोण वाजे नावाचे जे आपल्या सगळ्यांना परिचित असतील, ज्यांच्यावर सुप्रीम कोर्टाने ताशीर ओढलेली आहे की हे नुसतं मोघम काहीतरी बोलत आहेत, यांना काल मेडिकल लीव्ह मिळते, बाहेर येतात आणि मग मीडियाशी ते चर्चा करतात. म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब चिडले होते की मी बघतोच एकेकाकडे, माझ्या नादी लागलं तर म्हणजे त्यांच्या नादी लागलं तर अशा पद्धतीने तुम्ही जर काय करणार असाल हे लोकांना किती खरं वाटणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना टार्गेट मुद्दामून केलं जात नाही, ते काही गोष्टी करतातच अशा की त्यांना खऱ्या अर्थाने टार्गेट करण्याची जरूरत आहे. त्यांनी गुजरातचं हित मनामध्ये ठेवून गुजरातचा विकास करण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं जे वाटोळं केलेलं आहे त्यामुळेच आम्ही त्यांना टार्गेट करतो असं आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, संपले प्रश्न. तुम्हाला ते ह्याचं माहित नाही का, काय ते हायड्रो प्रोजेक्ट्स आहे. अनिल देशमुख मूर्ख माणूस आहे, तो स्वतः काहीही करू शकत नाही असं नारायण राणे म्हणाले. खासदार नारायण राणे यांनी अनिल देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अनिल देशमुख मूर्ख माणूस आहे. गृहमंत्री असताना त्याने काही बोलू शकला नाही, काही करू शकला नाही. आता त्याला कोणीतरी सांगत आहे की जा आणि बोल असं राणे यांनी म्हटलं. तसंच राणे पुढे म्हटले, मराठवाड्याचा दौरा करणार आहे आणि तारीख देखील दिली जाणार आहे. मराठवाड्यात जातींमध्ये भेद निर्माण झाला आहे. जातीय तणाव पाहण्यासाठी आम्ही बघायला जाऊ. मुख्यमंत्र्यांनी नियमानुसारच निर्णय घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 5 जागांविषयी अद्याप निर्णय झाला नाही. महायुतीला सत्ता आणण्यासाठी आम्ही काम करू. भाजपाला रत्नागिरी, राजापूर आणि चिपळूण मतदारसंघ मिळावे हे मला सुद्धा वाटते. उद्धव ठाकरे सरकारने काय दिले हे स्पष्ट करावे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर आरोप करत आहेत पण त्यांची वैयक्तिक पातळी खालावत असल्याचं राणे यांनी सांगितलं. बाईट नारायण राणे खासदार. जाणवेल ना, तिकडे पाऊस सुरू होतो आणि नंतर इथे येतो. आता तिकडे येईल विधानसभेला. दादा, लोकसभेमध्ये मुस्लिम समाज तुमच्याबरोबर नव्हता असं आपल्याला माहिती आहे. आपण आता आव्हान केलं भाषणामध्ये की विधानसभामध्ये आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचं, विशेषतः मुस्लिम आणि इतर समाज. मुस्लिम मूल्यांमध्ये माझे एक मित्र आहे पत्रकार, त्यांना घेऊन जायचं ठरवलंय. त्यांना घेऊन सलोखा निर्माण करायचं मी काम करणार. महायुतीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या 5 जागांबद्दल दावे केले जात आहेत. आम्हाला 2 नावे आहेत, ते म्हणतात. एक सांगू याच्याबद्दल नो कॉमेंट साहेब, माझं पहिलंही आहे. अजून निर्णय झाला नाही. दावे कोणी करतं रे, पण शेवटी जो निर्णय होईल तुम्हाला आम्ही सांगू ना. आम्हाला शेवटी आमच्या ह्याची आघाडीची आम्हाला सत्ता आणायची, त्यामुळे हेवे दावे आमच्यात चालणार नाही. आम्ही ॲडजस्टमेंट करू आणि तुम्हाला रिझल्ट सांगू. जे आमचे उमेदवार असतील त्या तुम्ही पाठिंबा द्या. दादा, तुम्हाला असं वाटतं काय की रत्नागिरीला आपल्याला 2 भाजपला प्युअर कमळावर मतदार उमेदवार मिळावे? मला वाटतं 2 का 3 मिळावे ते पण वाटतं. आता कुठले आपण निवड अंदाज आपला टेंटेटिव्ह काय हवामानाचा अंदाज आज सांगणार नाही. अच्छा, लगेच बातमी द्याल. आमच्याकडे उमेदवार आहेत ना, त्यांच्यात नाराजी येईल. तर मुख्यमंत्री माझी लाडकी योजना म्हणजे गाजर असं विरोधक तुमच्यावर आरोप करतायत महायुतीवर तुमच्यावर. काय मुख्यमंत्री लाडकी माझी योजना आहे, खरं विधानसभेसाठी गाजर दाखवलेलं आहे, म्हणजे चुकीचं आहे सगळं, काय मिळणार नाही असं विरोधक म्हणतायत. त्याला ऐकून घे. त्यांची वाक्य आम्हाला सांगू नको. आतापर्यंत जेवढ्या योजना दिल्या आणि अंमलबजावणी आहे हे गाजर आहे? सांग, केवढ्या हजारो संख्येने योजना आहेत आणि आज सुरू आहेत. उद्धवने काय दिलं सांग ना. उद्धव सरकार 2.5 वर्ष होतं, काय दिलं सांगावं बरं. त्याचे मी परवा टेस्टला पर कॅपिटल इन्कम, GDP सगळं दाखवलं. 2 वर्षात काय वाढलं काय नाही, त्याला काय कळत नाही. GDP म्हणजे पर कॅपिटल इन्कम म्हणजे. महाराष्ट्रामध्ये गेले 2-3 दिवस अमोल मिटकरच्या वादात जे आरोप प्रत्यारोप होत आहेत त्याने राजकारणाचा स्तर खाली गेला असं वाटत नाही? नाही, जे आरोप करतायत, जी
अनपार्लमेंटरी वर्ड वापरतायत, त्यांची वैचारिकता खालावली आहे, याचा अर्थ त्यांच्या पक्षाचा दर्जा खालावला आहे. BJP दर्जा खालावला नाही, तो उलट वरच्या दर्जाला पोचला आहे आणि त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते. केंद्र सरकारच्या माध्यमातून आता या रत्नागिरी सिंधुदुर्गाला पहिलं प्राधान्य आपण कशाला दिलंय? केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार आहे नात्याने रत्नागिरी सिंधुदुर्गातल्या कुठल्या प्रश्नाला आपण प्राधान्य? नोकऱ्या उद्योग आणायचे, इथे तरुणींना नोकऱ्या उपलब्ध करायचं, पर कॅपिटल इन्कम वाढवायचा, हा माझा पहिलं आहे. त्या दृष्टीने काय प्रयत्न सुरू आहे? सुरू झाले ना प्रयत्न. काय कारखाना वगैरे येण्याची काय? कारखाना नाही, कारखाने. हा, माझे प्रयत्न सुरू आहे. पण दादा, विधानसभा निवडणूक कशी जवळ आहे त्याचा पुन्हा फेक नेरेटिव्हनी जोर पकडायला सुरुवात केली. फेक नेरेटिव्ह म्हणजे चुकीच्या बातम्या लोकांपर्यंत पसरवणे विरोधकांची, त्याची आपण कशा प्रकारे दखल घेतात? फटके ऐकलं नाही बरं झालं. दादा, कोकणाचं 55 TMC पाणी हे मराठवाड्याला दिलं. कोकणाचं 55 TMC पाणी मराठवाड्याला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घोषणा केलं. कसं पाहता आपण? आपल्याला व्यवस्थित समजून घ्या, हे मराठवाड्याला पाणी देणं आहे. वाटप जेव्हा झालं ना, तर मराठवाड्याचं तर टप्प्याटप्प्याने देण्यात आलं, हे बाकी होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी काही चुकीचं केलं नाही. आणि आता टंचाई नाही, पाऊस पडलाय. हे जर अचानक काढून दिलं असतं तर तुम्ही बोलू शकता मार्च, एप्रिल, मे मध्ये. त्यामुळे त्यांनी नियमानुसार निर्णय घेतलेला आहे. हो, प्लॅनिंग मी तुम्हाला देणार ना, तारीख देणार, वेळ देणार. 2-4 पत्रकारांची गाडी आहे माझ्याबरोबर. आपलं नाव पाहिजे घेतो मी. पण नेमकं मराठवाड्यात का निवडलं? कारण आता मी आता वाचताय ना, हे वातावरण बिघडलंय, सलोखा बिघडलाय, जातीमध्ये तेढ निर्माण झालाय आणि काही सरकारला आव्हानं देत आहेत. ते बघूया काय आव्हानं देत. जरांगेनं थेट आव्हान दिलं आज आपल्या भाषणामध्ये. आपण आजच्या सभेत भाषणामध्ये जरांगेनं थेट आव्हान दिलं, त्याचा मागते नेमकी पार्श्वभूमी काय? पार्श्वभूमी काय नाही. जरांगेने आमच्या नेत्यांबद्दल बोलू नये, देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये. देवेंद्र फडणवीस हे पक्षाचे भाजपचे नेते आहेत, तर त्यांच्यावर बोललं तर आम्ही बोलणारच. लोकसभा निवडणुकीत जरांगेचा परिणाम झाला. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा लॉबी एका बाजूला गेली असं वाटतं. मला रिझल्ट बघितले तर नाही, जो काय परिणाम झाला काय असेल ते आम्ही आत्मपरीक्षण करतोय आणि म्हणूनच मी सांगितलं मी जातो तिकडे. दादा, तुम्ही आणि चव्हाण साहेबांनी आजच्या सभेत जोरदार बॅटिंग केली, कार्यकर्त्यांनी याच्यातून काय मेसेज दिला आपण? आता आम्ही बोललो, हाच मेसेज आहे, त्यापेक्षा वेगळं काय आहे काय? सचिन वाझे पुन्हा चर्चेत आले. आहेत. उद्धव ठाकरेचे आता ही पण दिशा सालियान येईल, परत सुशांत येईल, सगळे येणार. शिव्याची भाषा केल्यावर काहीतरी उमटणारच ना अंगावर. देशमुखांच्या आरोपात किती तथ्य आहे? अनिल देशमुखांच्या आरोपात किती तथ्य आहे? मूर्ख माणूस आहे. होम मिनिस्टर होता, काय बोलू शकला नाही, काय करू शकला नाही. आणि आता कोणतरी त्याला सांगताय की जा आणि बोल, तेवढंच करतो, ते स्वतःचं काय नाहीये. उद्धव ठाकरेंचं गणित बिघडलं आहे, त्यांनी अशा भाषेचा वापर नको करायला, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना राजकारणात बोलण्याचं स्तर खूप खाली गेला आहे. उद्धव ठाकरेंचे गणित नेमके कुठे बिघडले हे कळत नाही. प्रबोधनकारक बाळासाहेब ठाकरेंच्या सारख्या परंपरेच्या घराण्यातील माणसाने असे शब्द वापरू नयेत, असं ते म्हणाले. तसंच अनेक मुद्द्यांवर बोलताना त्यांनी सांगितलं, 31 ऑगस्टपर्यंत वर्क ऑर्डर काढण्याचे आदेश दिले आहे. 112 कोटी रुपयांचा निधी वाढवून मिळाला आहे. शहा हे अहमद शाह अब्दालीचे वंशज आहेत, अशा पद्धतीची भाषा कसं त्याला उत्तर आहे? राजकारणातला बोलण्याचा स्तर हा इतका खाली गेला आहे. आणि मी परवाही एका प्रेस ब्रीफिंगमध्ये म्हटलं की उद्धवजींचं नेमकं काय गणित बिघडलं आहे मला माहीत नाही, पण त्यांच्यासारखी म्हणजे प्रबोधनकार ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अशी परंपरा असणाऱ्या घरात अशा प्रकारची आगपाखड, अशा प्रकारचे चुकीचे शब्द हे फार लोकांना आवडत नाहीत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी ही भाषा बंद केली पाहिजे.
अन्यथा मग तशाच प्रकारचं उत्तर, म्हणजे महाराष्ट्रातलं जे सगळं वातावरण बिघडलं आहे ते ॲक्शन रिॲक्शननेच बिघडलेलं आहे. मग तुम्ही जर हीच भाषा वापरणार असाल तर मग काय भारतीय जनता पार्टी, शेवटी अमितभाई आमचे केवळ नेते नाही आहेत, ते आमचे सगळ्यांचे पालक आहेत आणि त्यांना जर तुम्ही असं काहीतरी म्हणणार असाल तर मग उद्या उठून कोणी जर नेता बोलला तर मग आपण काय म्हणू, महाराष्ट्रातली सामान्य जनता रे काय चाललंय काय म्हणजे सुरुवात कोणी केली, ते सुरुवात करण्याला आपण थांबवलं पाहिजे ना. आणि त्यामुळे उद्धवजींना मी परवाही प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून असं म्हटलं की ही सगळी भाषा ही सगळ्यांनीच बंद केली पाहिजे. सचिन वाजे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केलेला आहे. कोणी वाजे होईल, चौकशी होईल. त्याच्यामध्ये असं आहे की आज एक माहिती समजली, जयंत पाटलांनी असा आरोप केला की गृहमंत्री आणि आरोपी म्हणजे सचिन वाजे यांच्यामध्ये पत्रव्यवहार झालेला आहे, तो त्यांचे पत्रव्यवहार होतो अशा पद्धतीने. गृहमंत्री आणि सचिन वाजे जयंत पाटलांना हवेत गोळीबार करण्याची खूप सवय आहे. त्यांच्याकडे असे पुरावे असतील तर त्यांनी माध्यमांसमोर आणायला पाहिजे. दादा, सर्वोच्च न्यायालयाने एखादा गोळी मारायची लागली तर लागली असं जयंतरावांचा स्वभाव आहे. दादा, SC/ST संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्याच्यावर आता राजकारण तापत चाललंय. खरं तर अनुसूचित जातीसोबत आपल्या देशामध्ये संविधान आपण मानतो, संविधान बचाव अशाच प्रकारचं अभियान, खरं म्हणजे कोणी संविधान बदलायला निघालेलं नसताना काँग्रेसने संविधान बचाव आंदोलन चाललं. संविधानामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्याच्यावर अपील नसतं, एक ॲडिशनल रिव्ह्यू पिटिशन दाखल करता येते, जसं मराठा आरक्षणामध्ये आपण केली, मग क्युरेटिव्ह करता येते. पण आता सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्यावर मी टिप्पणी करणं असा तर मी संविधानाची पायमल्ली करणारा, संविधान पायाखाली तोडवणारा मी नाही. आणि त्यामुळे संविधानामध्ये प्रत्येकाची कामं दिलेली आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वैशिष्ट्य आहे, 1000 वर्षामध्ये ही घटना बदलावीच लागणार नाही अशी रचना त्यांनी केली. आणि घटनेमध्येच काय झाल्यास काय करावे, हायकोर्टामध्ये निर्णय विरुद्ध गेल्यास काय करावे, सुप्रीम कोर्टात जावे, सुप्रीम कोर्टामध्ये काय करावे, शांत बसावे, तर रिव्ह्यू पिटिशन रिव्ह्यू भेटायला काय करावे, शांत बसावे, तो निर्णय मान्यच करावा लागेल. आता कोण सुप्रीम कोर्ट असं म्हणणारे जे आहेत त्यांनाच आता एकदा विचारा ना की घटना बदलायला कोण निघालं, घटना पायदळी तोडवायला कोण निघालं, तोच पायदळी तोडवतात. केंद्रातलेच मंत्री रामदास सुशील कुमार शिंदे यांना अप्रत्यक्षपणे दिलीप माने यांना पाठिंबा. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी दिलीप माने यांच्या 62व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेतली. शिंदे यांनी दिलीप माने यांना आर्थिक आणि नेतृत्वाच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट ठरवले आहे. आर्थिकदृष्ट्या सबल नेता म्हणजे दिलीप माने आणि आम्ही त्याच्यासोबत खंबीरपणे उभे राहू. निवडणुकीत हायकमांड ठरवतील त्या उमेदवाराच्या मागे राहू, असं शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यांनी काँग्रेसची संघटना निर्माण करण्याचे आवाहन केले आणि भाजपाच्या पद्धतीवर टीकाही केली. बाईट सुशील कुमार शिंदे. सुरेश हसापुरेजी, मनोहर सपाटेजी, श्रीयुत काळुंगे सर, ज्याचा उल्लेख केला प्रणितीताईने आत्ता, त्यांचं भाषण सुरेख होतं आणि चांगलं काम करतात ते पृथ्वी दिलीप माने आणि त्यांचे सर्व कुटुंबीय, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, खूप वेळ झाला आहे, बरीच भाषणं यामध्ये काढून टाकली आणि आता माझं हे शेवटचं भाषण त्यांनी इथं ठेवलेलं आहे. मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की दिलीपरावांचा आज 62वा वाढदिवस करण्याकरता आपण सगळे एकत्रित झालेलो. एक आनंदाचा दिवस तुमच्या आणि माझ्या आयुष्यामधला की मी तर ब्रह्मदेव मानेंच्याही वाढदिवसाला मी आलो, एक नाही 3 वाढदिवसाला आलो. मी जुना कार्यकर्ता ज्याचा उल्लेख या ठिकाणी दिलीपरावांनी केला. मला अनेक वेळेस वाटायचं की ब्रह्मदेव माने साहेब हे रागावलेले आहेत आणि आता काय करतील सांगता येत नाही. जिल्ह्यातील 90% धरणांना आदिवासी खात्यातून निधी
पाणी पुरवठा योजनेला विरोध म्हणजे जनतेला विरोध असं डॉक्टर विजयकुमार गावित म्हणाले. जिल्ह्यात जेवढेही धरण आहेत त्या धरणांना 90% निधी मी आदिवासी खात्यातून दिला आहे म्हणून विरोधकांनी खोटे बोलून स्वतःच्या फायद्यासाठी राजकारण करू नये. तसे राजकारण आम्ही करत नाही असा टोला आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना लावला आहे. या जिल्ह्यामधले जे काही धरण आहे ते धरण मी राजकारणात येण्याच्या अगोदर मंजूर झालेले आहे, परंतु ते सुरू झाले नव्हते आणि काही सुरू झाले होते. पण सुरू झाले काही सुरू झाले असते म्हणजे सुरू मध्ये मंजुरी दिली व ऑर्डर दिली पण कामच सुरू झाले नाही असे या ठिकाणी धरण होते. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की ज्या वेळेला मी मंत्री झालो आदिवासी विकास विभागाचा त्यावेळेला सर्वात पहिले मी काय मंजूर केलं असेल तर सर्वात पहिले मंजूर केलं विरचक धरणासाठी निधी. पूर्वी मंजूर तर पूर्वी झालेले होते धरण पण पैसे नव्हते, कामच कुठे सुरू होत होते, काम काय सुरू झाले असेल बंद पडले. तर हे विरचक धरणाची फायलिंगची पण गंमत तुम्हाला सांगतो. त्यावेळेला माझ्या दृष्टीने 2 गोष्टी महत्वाच्या होत्या. एक विरचक धरण आणि उपजिल्हा रुग्णालयाचे क्वार्टर. त्यावेळेला मी त्यावेळेचे सेक्रेटरी होते, त्या सेक्रेटरीना मी या दोन्ही फायली पुटअप करायला सांगितले होते. मी त्या खात्याचा मंत्री होऊन हार्डली 1-2 महिने झाले असते. मी त्यांना सादर करायला सांगितले प्रस्ताव या दोन्ही फाईल. त्यावेळेला त्यांनी दोन्ही फाईल या निगेटिव्ह केल्या होत्या. उद्धव ठाकरे जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा मनापासून दुःख झाले असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. कधी कधी पक्ष फुटतात, वेगळे होतात, एकमेकांचे पटत नाही, पण उद्धव ठाकरे जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचले तेव्हा मला मनापासून दुःख झाले. आम्ही या निवडणुकीमध्ये आपण हे देखील बघितलं कशा प्रकारची एक वेगळी सूज या ठिकाणी होती. आणि मला खरं म्हणजे एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. बघा कधी कधी पक्ष फुटतात, पक्ष वेगळे होतात, एकमेकांशी पटत नाही, पण ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी. आणि म्हणून आमचा विरोध कुठल्या जातीला धर्माला नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, लागून चालून चालणार, लागून चालून आम्ही खपवून घेणार नाही. सगळ्यांना या देशात समान अधिकार असेल, सगळ्यांना समान संधी असेल, पण एका वर्ग विशिष्टाला पकडून यांच्या मतांच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं आहे. कुख्यात गँगस्टर अबू सालेम नाशिकमध्ये दाखल. कुख्यात गँगस्टर अबू सालेमचे कर्नाटक एक्सप्रेसने मनमाड आला. त्याला पोलिसांनी दिल्ली कोर्टात हजर केले होते. मात्र कोर्टाने पुढील सुनावणीची 10 सप्टेंबरला तारीख दिली. त्यामुळे त्याला आज दिल्लीहून नाशिकला आणणार सेंट्रल जेलमध्ये घेऊन जाण्यासाठी कर्नाटक एक्सप्रेसने दिल्ली येथून मनमाडला आणण्यात आले. तेथून वाहनाने नाशिककडे पोलीस रवाना झाले. यावेळी मनमाड रेल्वे स्टेशनवर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 2 दिवसांपूर्वी दिल्ली कोर्टातील सुनावणीसाठी अब्बू सालेमला नाशिक जेलमधून प्रचंड सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीत नेण्यात आलं होतं. गटारी व नाले नसल्याने धामगाव धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घरात शिरले पाणी. इगतपुरी तालुक्यातील धाम धरणाच्या पायथ्याशी असलेल्या घरात पाणी शिरले.
पुनर्वसन झालेल्या भामनगर येथील वसाहतीत घरात पाणी घुसले. पुनर्वसन झाल्यानंतर गटारी व नाल्याने काम झाले. पुनर्वसन झाल्यानंतर गटारी व नाल्यांचे काम झाले नसल्याने परिस्थिती उद्भवली. गेल्या 5 वर्षापासून या गावालगत नाला बांधकाम यावा यासाठी पत्रव्यवहार करत असल्याची नागरिकांनी माहिती दिली आहे. मात्र पुनर्वसन विभाग याकडे अधिकाऱ्यांचे मागणीकडे दुर्लक्ष झाले असल्याचंही नागरिकांनी सांगितलं. जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रित समिती दिशा बैठक केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेत संपन्न. जळगाव जिल्ह्याची जिल्हा विकास समन्वयक व संनियंत्रण समिती बैठक आज जिल्हा नियोजन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आली होती. केळी पीक विम्याचा विषय महत्त्वाचा होता. त्याच्यानंतर PM किसान योजनेचा महत्त्वाचा विषय होता, कारण की जवळपास 70 ते 80 हजार शेतकऱ्यांना अजून या योजनेचा लाभ मिळत नाहीये. तर पुण्याच्या अधिकाऱ्यांना पण आम्ही ऑनलाईन जॉईन केलं. जे काही विषय शेतकऱ्यांशी प्रलंबित आहे ते लवकर केले पाहिजे. त्याच्यानंतर महावितरणचा बराचसा विषय होता. इथे आमदारांनी पण त्यांच्या मतदारसंघातले विषय मांडले. इरिगेशनचे महत्त्वाचे विषय होते. तर सविस्तर या सगळ्या विषयांवर चर्चा झालेली आहे. प्राधान्य सगळ्यांचं हेच आहे की शेतकरी आपल्या जो जिल्ह्यातला आहे याला सगळ्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे, ज्या सरकारच्या आहे, ज्या सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देणं अपेक्षित आहे. तर त्या व्यवस्थित आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे त्याच्यावर काम होतंय की नाही होत्या सगळ्यावर चर्चा झालेली. ठाकरे गटाकडून 2 उमेदवार जाहीर. शरद पवार गट आक्रमक. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून नाशिकमधील स्थानिक नेत्यांनी 2 उमेदवार जाहीर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे. पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे गटाने जिल्ह्यातील सर्व 15 जागा लढवण्याचे आवाहन केले आहे. 15 मतदारसंघात आपले उमेदवार द्या, आम्ही निवडून आणू असा उपरोधक टोला शरद पवार गटाला देण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या काळात परस्पर उमेदवाराची घोषणा करणे चुकीचे असल्याचेही मत व्यक्त करण्यात आले आहे. आज प्रेस घेण्यामागचं कारण असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जे काही 2 दिवसापूर्वी 2 मतदारसंघामधल्या उमेदवार जाहीर केल्या, तर आमची एक पक्षीय पातळीवरती शहरामध्ये चर्चा झाली सगळ्याच पदाधिकाऱ्यांची, अध्यक्षांशी, सगळ्यांबरोबर. आमचं म्हणणं असं की बाबा तुम्ही 2 जाहीर करण्यापेक्षा जे काही 4 मतदारसंघ आहेत शहरामधले ते 4च्या 4 तुम्ही लढवा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून इमानी इतबारे आम्ही तुमच्यासोबत तुमच्या पाठीशी उभे राहू. महाविकास आघाडी म्हणून ज्या पद्धतीने विश्वासात घेऊन हे करायला पाहिजे होतं त्या पद्धतीने विश्वास घेऊन करायचं नसेल आपल्याला तर आपण लढा, आम्ही आपल्यासोबत उभे राहू. एकूणच त्यांनी जी घोषणा केली त्या संदर्भात कोऑर्डिनेट केलं नाही, विसंगत आहे महाविकास आघाडीमध्ये. नक्कीच विसंगती आहे ना, विसंगती आहेच म्हणून तर ही प्रेस आहे. जागा त्यांना लढण्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांनी 2 जागा जाहीर केल्या, त्यांच्या निरीक्षकांच्या समोर केल्या, त्यांनी तसा ठराव पास केला, त्याची प्रेस नोट केली आणि पेपरला दिलं की बाबा 2, आणि त्यांनी उमेदवारांची नावं जाहीर केले. पश्चिममध्ये जर आपण परिस्थिती पाहिली तर पश्चिममध्ये लोकसभेचा आपण जर अंदाज घेतला तर 34,000ने पराभूत उमेदवार तिथे पुढे होता. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही पश्चिमची जाहीर जागा करतायत, मध्यची जागा जाहीर करतायत, त्या उमेदवाराचं नाव जाहीर करतायत. आमच्याकडे देखील उमेदवार तिथे आहेत ना. मध्यमध्ये गजानन शेलारांच्या सारखा ताकदवर उमेदवार आमच्याकडे आहे. पश्चिममध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत, पूर्वमध्ये उमेदवार आहेत, देवळलीमध्ये उमेदवार आहेत. असं असताना जो समन्वय साधून करायला पाहिजे ते करत नसाल तुम्ही, ते करायची तुम्हाला गरज वाटत नसेल शिवसेनेला, तर आम्ही निश्चितपणाने तुमच्या पाठीशी उभे राहू, तुम्हाला 100% मदत करू, सगळ्या जागा तुम्ही लढवा. काँग्रेसची लाडकी बहीण प्रणिती शिंदे यांचे दिलीप माने यांना शुभेच्छा. काँग्रेसच्या लाडक्या बहीण प्रणिती शिंदे यांनी दिलीप माने यांना अप्रत्यक्ष आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. येणाऱ्या ऑक्टोबरमध्ये यश तुमचंच आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं. असलेले आदरणीय दिलीप माने साहेब, आदरणीय मेहत्रे साहेब, आदरणीय आई साहेब, आदरणीय काका साठे राजन पाटील जी, आदरणीय काडादी साहेब,
आदरणीय यलगुलवार सर, आदरणीय काळुंगे सर, सपाटे साहेब, चेतन भाऊ, नरोटेजी, आदरणीय बिपिन भाई, आदरणीय मेहत्रेजी, हसापुरेजी, आदरणीय पृथ्वीराज. असं वाटतं मगाशी कोणीतरी म्हणालं की ते वाटत नाहीत 62 त्याच्या मागचं राज काय. तर कधीही फोन करा त्यांना, सकाळी 5 आणि 7च्या मध्ये फोन करा तर म्हणतात कुठे आहात माने साहेब. फोन उचलतात एका रिंगमध्ये आणि म्हणतात मी बँकेत बसलो आहे, लोकांना भेटतोय. मला असं वाटतं लवकर सकाळी उठणं, शाकाहारी खाणं आणि रात्री लवकर झोपणं. राज्यभरामध्ये 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान राबवले जाणार असल्यासाठी चोपड्यात तयारी सुरू. राज्यभरामध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट पर्यंत राबवले जात आहे. या अभियानामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता विकासावरती अधिक भर देण्यात येणार आहे. तसेच विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. शासनाने विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक केलेल्या योजनांसंदर्भात घोषणा व त्याची अंमलबजावणी खरोखर होत आहे की नाही, विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेसोबत दर्जेदार पोषण आहार मिळतो का, स्वच्छता व शौचालयास आहे का, अशा बाबी तपासल्या जाणार आहेत. माननीय शिक्षण आयुक्त सूरज मांढरे साहेब यांचे दिनांक 29 जुलै 2024 पत्र आहे. तर विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट याच्या दरम्यान संपूर्ण राज्यभर सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये राबवले जात आहे. याचा उद्देश शालेय शिक्षण विभागाचं प्रमुख जे ध्येय की राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देणं आणि हे शिक्षण देत असताना शालेय शिक्षण विभागामार्फत जे काही विविध योजना राबवल्या जात आहेत या योजनांची अंमलबजावणी प्रभावी रीतीने कशी होते याची पडताळणी ही पर्यवेक्षी यंत्रणेने करणं अपेक्षित आहे. त्यासाठी हे अभियान विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान राबवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. पत्नीने पतीचा खून करून स्वतः केली आत्महत्या. गोरेगावात पती आणि पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सेल्समन पतीने फिजिओथेरपिस्ट पत्नीचा खून करून त्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे पती किशोर पेडणेकर हा तणावात असल्याचाही संशय पोलिसांना आहे. पश्चिम उपनगरातील गोरेगावातील इमारतीत पती पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एक हत्या आणि एक सुसाईडची घटना घडली. काय सगळं प्रकरण? गोरेगाव वेस्टला 2 ऑगस्ट रोजी गोरेगाव वेस्ट पोलीस स्टेशनला एक कॉल आला आणि कंट्रोलवरनं कॉल आला की एक मयत इसम आढळून आलेला आहे टोपीवाला लेनमध्ये. तर आपले गोरेगाव पोलीस तिथे पोहोचली असता, घटनास्थळी पोहोचली असता एक सारस्वत बँकेच्या ATM शेजारी एक मयत इसम आढळलेला होता. तर त्याला घेऊन पोलीस स्टेशनची गाडी हॉस्पिटलमध्ये गेली, ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये गेली, जिथे त्याला दाखलपूर्व मयत घोषित करण्यात आलं.